बंददारा आड पीठासीन अधिकारी होतेच, त्यामुळे निवडणूक नियमाप्रमाणे सर्व झालं। ही शोकांतिका आहे की आपला डेमोक्रेसीमधला आपला लोकशाहीतला चौथा स्तंभ आज काही कारणास्तव तिथे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे नव्हतात, पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत, पण ते बिनविरोध निवडून आले, कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात दिला होता तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीने दावा केलेला होता, त्यांची समजूत कशी घालण्यात आलेली आहे, पुढे 5 वर्ष त्यांना सामावून घेतलं जाणार आहे? राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता। बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही, पण असं या ठिकाणी झालं नाही। त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं, पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपकडे जास्त होतीच आधीपासून, आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं। त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्याकारणाने मच्छिंद्रभाऊ सानप हे सभापती होणार हे आधीच ठरलेलं होतं। कुंभमेळा हा प्रभाग 3 मध्येच आहे आणि माझं बालपण त्या क्षेत्रात गेलेलं आहे, पंचवटी, आणि नाशिक शहर आणि पंचवटी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे आणि मी हा 4था कुंभमेळा मी पाहतोय। माझे वडील माजी आमदार माझे गुरुवर्य बाळासाहेबजी सानप 2014-15ला ते आमदार होते, त्यांनी असेल आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, यांनी मागच्या वेळेस एक चांगले यशस्वीरित्या कुंभमेळा पार पाडला। तीच भूमिका यावेळेस असते आणि आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम या शहरात करू। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।